गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचं उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या होत्या, मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती। यातच गोंदियाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी रात्री अचानकपणे धाड टाकली आणि केलेल्या कारवाईत 7 पोकलँड मशीन, 4 टिप्पर आणि सुमारे 1000 ब्रास वाळू जप्त करण्यात आली। या कारवाईनं वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात 24 तास अवैधरित्या वाळूचं उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाला मिळत होत्या, तरी देखील कुठलीही कारवाई होत नव्हती। त्यामुळे नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। त्यावरून जिल्हाधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अचानकपणे तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा घाटावर धडक दिली, तर तेव्हा मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याचं निदर्शनास आलं। या कारवाईत 7 पोकलँड मशीन, 4 टिप्पर जप्त करण्यात आले। मात्र या कारवाईमुळे तिरोडा महसूल विभाग आणि स्थानिक पोलीस यांचे पितळ उघडे पडले आहे। आता जिल्हाधिकारी या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे। तर या थेट कारवाईनं वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत।